महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण भारतातील प्राचीन किंवा पहिली वाचली गेलेली भाषा व लिपी कोणती होती हे पाहणार आहोत. संस्कृत भाषा ही सर्वात जुनी भाषा आहे व ती काही विद्वान म्हणणाऱ्यांनी तिला तर देवाची भाषा लाखो वर्षांपूर्वीची असल्याचा दावा केलेला आहे. लाखो वर्षांपूर्वी सांगणारे विद्वान कुठल्या आधारे ही लाखो वर्षांपूर्वीची भाषा आहे सांगतात, त्याचा आधार तर आजपर्यंत माझ्या वाचण्यात येत नाही. तर कोणाला ही माहिती पुराव्यासोबत मिळत असेल तर सांगावे. परंतु मला पूर्ण खात्री आहे, कोणीही संस्कृत भाषा ही सर्वात जुनी लाखो वर्षांपूर्वीची आहे हे सिद्ध करू शकणार नाही. असो तरीही पुरावा मिळालाच तर तो द्यावा. मानव विकासाचा क्रम डार्विन यांच्या सिद्धांतानुसार जसजसा मानव विकास होत गेला तसतसा भाषा व लिपीचाही विकास होत गेला. परंतु मानवी सभ्यता जी प्रथम स्वरूपात सापडते ते पाषाण काळ. परंतु त्यावेळेस कोणतीही भाषा व लिपी असल्याचे सापडत नाही. त्यानंतर सर्वात जुनी जी संस्कृती पुराव्यासह सापडते ती सिंधू घाटी सभ्यता. त्यावेळेस कोणती भाषा बोलली जात होती हे आजपर्यंत समजले गेले नाही. परंतु त्यावेळेस कोणती लिपी होती याचे पुरावे सापडले आहेत. परंतु ती लिपी आजपर्यंत कोणीही वाचू शकले नाही. त्यानंतर जी भाषा व लिपी सापडते ती भाषा पाली अथवा प्राकृत व त्या लिपीचे नाव धम्मलिपी. परंतु ज्यावेळेस या लिपीचा शोध लावण्यात आला त्यावेळेस असणाऱ्या शोधकर्त्यांनी व साहित्यिकांनी त्या लिपीला ब्राह्मी लिपी हे नामकरण केले. परंतु ज्या अभिलेखांवर ही लिपी कोरलेली आहे त्या अभिलेखांतच या लिपीला धम्मलिपी असे म्हटले गेलेले आहे. त्यामुळे कोणी काहीही नामकरण केले तरीही ऐतिहासिक पुराव्यांवरून ती लिपी धम्मलिपीच आहे. तर यावरून दिसते की पाली भाषा व धम्मलिपी ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा व लिपी आहे. तरीही काही जणांस हे मान्य होणार नाही. त्यांना संस्कृत भाषा हीच सर्वात जुनी आहे हेच वाटत असेल. त्यासाठी आपल्याला पाली व संस्कृत यातील फरक काय आहे पाहावे लागेल. पाली भाषेतील वेकमादतय, चंद्रगुप्त, दिमित या शब्दांना संस्कारित केल्यावर विक्रमादित्य, चंद्रगुप्त, दिमित्र ही नावे बनतील. पाली भाषाला संस्कारित करून हे शब्द बनतील. मागे मी सांगितलेच आहे, डार्विन सिद्धांत सांगतो मानव विकासानुसार भाषा व लिपीतही विकास होत गेला. तर तो विकास कसा होऊ शकतो तर भारतात शक, कुशाण, पहलव, हूण, मुस्लिम, मुघल, इंग्रज असे अनेक परदेशी शासक होऊन गेले. ते त्यांच्यासोबत त्यांची भाषा घेऊन आले व आपली प्राचीन पाली व त्यांची भाषा यांच्यात भाषा मिसळ झाली. त्यातून काही शब्द निघाले, मिळाले किंवा निर्माण झाले. उदाहरणार्थ कागज, सफेद, चुडी, जलेबी, तिखट, पेंट, काबुली, पायजमा, लिपस्टिक, ग्लास हे असे आज आपल्या रोजच्या वापरातील शब्द आहेत. त्या शब्दांचे मूळ नाव काय आहे हे आजचे तरुण तरुणींना माहीतही नसेल. म्हणून लेखक विद्वान संस्कृत भाषेला संस्कारित झालेली किंवा केलेली भाषा म्हणजेच संस्कृत भाषा बोलतात. तर प्राकृत किंवा पाली भाषा म्हणजे भारताच्या मूळ निसर्गातून निर्माण झालेली की जी येथील प्राचीन रहिवाशांनी निर्माण केलेली भाषा
म्हणजेच पाली प्राकृत भाषा होय. आजही गावखेड्यात आजी आपल्या नातवाला परताप म्हणजे प्रताप अशा आवाजाने हाक देते. परताप हे पाली प्राकृत आहे. प्रताप हे संस्कारित संस्कृत आहे. राजस्थानात आजही स्वतःच्या मुलाला आई किंवा आजी मारो पूत असे बोलतात. पूत हा पाली, तोच पूत संस्कृतमध्ये पुत्र होतो. म्हणजेच काय तर हजारो वर्षांपासून चालत आलेली पाली भाषा ही गावखेड्यात आजही जिवंत आहे. फरक फक्त एवढाच आहे, ती पाली आहे हे कोणास माहीत नाही. मौर्य शासन काळापर्यंत पाली शुद्ध स्वरूपात पूर्णपणे वापरात असलेली भाषा होती. त्यात कोणतीही भाषा मिसळ झालेली नव्हती. तसेच धम्मलिपीची वर्णमाला पुरातात्विक विभागाला मिळालेली आहे किंवा त्यांनी बनवलेली आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, त्यात हे स्वर येतात व संस्कृत लिहिण्यासाठी नागरी लिपीची वर्णमाला वापरात घ्यावी लागते. ती वर्णमाला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ऋ, ओ, औ, आ हे स्वर येतात. म्हणजेच काय, ऋ, औ, आ हे स्वर नंतर म्हणजे मागील 1000 वर्षात निर्माण झाले आहे व या वरील स्वरांशिवाय संस्कृत वाक्य लिहिणे शक्यच नाही. संस्कृत भाषा लिहिण्यासाठी अर्धा स्वर, अपूर्ण व्यंजन याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागते आणि ती पूर्तता नागरी लिपीच करू शकते. त्यामुळे प्राचीन अभिलेखांवर संस्कृत मिळणे अशक्य आहे. तसेच पाली भाषेतील समुद्रगुप्त चा हिंदी भाषांतर समुद्रगुप्त होतो. या चित्रातील नाण्यांवर पाली भाषेत समुद्रगुप्त लिहिले आहे व शेवटी 2 टिंब स्वरूपात दिसत असेल. त्याचा पाली भाषेतील अर्थ पूर्ण विराम होतो. परंतु संस्कृत भाषेत किंवा नागरी लिपीत पूर्णविराम चिन्ह वेगळे असते. ते अशा स्वरूपात असते. मग संस्कृत सर्वात जुनी भाषा कशी? इंग्रज काळातील पुरातात्विक उत्खनन अधिकारी जेम्स प्रिन्सेप यांनी धम्मलिपीची ही वर्णमाला तयार केली होती. प्रसिद्ध लेखक राजीव पटेल यांनी श्री लक्ष्मी ओम भूर्भुव त्र्यंबक पुष्टिवर्धनम यज्ञ ऋषी हे शब्द धम्मलिपीत लिहिताच येणार नाहीत असे सांगितले आहे. ते वरील वर्णमालेवरून सिद्धही होत आहे. जर संस्कृत भाषा ही सर्वात जुनी आहे तर संस्कृत अभिलेख का सापडत नाही? सर्वच्या सर्व पाली भाषेतीलच का सापडत आहे? तर पाली ही भारताची जुनी प्राचीन भाषा आहे हेच सिद्ध होत आहे. सांगण्यासारखे खूप आहे, ते पुढील व्हिडिओत समाविष्ट करण्यात येईल. हीच भाषा सर्वात जुनी आहे असे बोलल्याने ती जुनी सिद्ध होत नाही. त्यासाठी पुरावे द्यावे लागतील व ते हवेत न देता जमिनीवर दाखवावे लागतील. ज्याचे पुरावे असतील त्याचे पुरावे दिसतील, ज्याचे पुरावे नाही त्यांना खोटे बोल पण रेटून बोल असेच करावे लागेल. आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.